आपण रोज सगळ्यांसाठी उभे असतो, पण स्वतःसाठी मात्र कायम शेवटचा विचार करतो. बाहेरून आपण मजबूत दिसतो, स्ट्रॉंग दिसतो, पण आत कुठेतरी एक शांत, थकलेला आवाज सतत म्हणत असतो, मलाही थोडं थांबायचंय. तरी आपण स्वतःला थांबू देत नाहीच. कारण आपल्याला वाटतं, थांबलो तर आपण मागेच पडू. पण आयुष्य ही शर्यत आहे का? आणि थांबणं म्हणजे हरणंही नाहीच आहे. काही वेळा स्वतःला वेळ देणं हे पळून जाणं नसून स्वतःकडे परत येणं असतं. आपण इतकं ओव्हरथिंक करत असतो की मनाला श्वास घ्यायलाही जागा राहत नाही. प्रत्येक जबाबदारी आपल्यावरच आहे असं वाटतं. प्रत्येक गोष्ट मनात फिरत राहते. पण कुणीही आपल्याला हे शिकवत नाही की प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी उपलब्ध असणं गरजेचं नाही आहे. नाही म्हणणं ही कमजोरी नाही. ती स्वतःला जपण्याशी, स्वतःशी प्रामाणिक राहण्याची सुरुवात आहे. जर आज तुम्ही थकलेले जरी असाल ना, किंवा गोंधळलेले असाल, किंवा कुणालाही न सांगता आतून तुटत असाल, तरी तुम्ही हरलेले नाहीत. तुम्ही फक्त खूप दिवस स्वतःला विसरलेले आहात. स्वतःशी सौम्य राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, तुमचं अस्तित्व फक्त उपयोगापुरता नाही, तर ते मोलाचं आहे.